एनसीपीच्या कार्यक्रमात चर्चा फक्त एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीची. कार्यक्रमाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका. अजितदादांचा एकनाथ शिंदेंना भर कार्यक्रमात टोला. वाटतं मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो, पण मी 3 वेळा झालो. एकदा 72 तासाचा मुख्यमंत्री मी होतो. सर्वात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा माझ्या नावानं रेकॉर्ड. एनसीपीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी. मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची आज मेगा ब्लॉकमधून सुटका. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिलासा. मध्य रेल्वेवरील मोटरबंदी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद. आंदोलन मागे. प्रशासनासोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा. मुंबईकरांना मोठा दिलासा. नागपुरात पेट्रोल पंप चालकांचा डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय. 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाही. पेट्रोल पंप चालकांचा निर्णय. आता गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ. प्रति लिटर 2 रुपयांनी करण्यात आली वाढ. राज्यात पुढचे 3 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये भारत पाक बॉर्डरवरती बीएसएफनं पाकच्या रेंजरला घेतलं ताब्यात. भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती. बीएसएफकडून अधिक तपास सुरू. सिंधू जलकरारासंदर्भात भारताच्या भूमिकेवर पाक आक्रमक. भारतानं बांध बनवल्यास हल्ला करून बॉम्बनं बांध उडवण्याची पाकच्या रक्षामंत्र्यांची धमकी. हाफिज सईदनं मुलगा तल्हा सईदला दिली लष्कर-ए-तोयबाची जबाबदारी. दहशतवादी संघटनेत नव्या योजना आखण्यासंदर्भात दिली जबाबदारी. केदारनाथ पाठोपाठ बद्रीनाथचे दरवाजे देखील उघडले. मंदिरावर आणि सिंहद्वारावर फुलांची आकर्षक सजावट. देशभरातील भाविकांनी केली दर्शनासाठी गर्दी. अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरातही वाढ करण्यात आली. प्रति लिटर 2 रुपयांनी ही वाढ करण्यात आली. गोकुळ ब्रँडच्या सगळ्या पॉलिथिन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली. यामुळे ग्राहकांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होता. शालेय साहित्य महागले, त्यामुळे यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाकरता वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, बूट खरेदीला सुरुवात झालेली आहे. भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅकबंद वस्तूवर MRP लिहिलेली असते. त्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणं नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. कूलिंग लोकेशन सर्व्हिस अशा कोणत्याही कारणांचा समावेश करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाही. मात्र जर कोणी पैसे आकारलेच तर आता तक्रार करता येणार आहे. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता ऑनलाईन व्यवहारांवर भर दिला जातो. मात्र असं असताना दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. 10 मे पासून जिल्ह्यातील कोणत्याच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाहीये. मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांकरता आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. परीक्षा असल्यामुळे आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे. मध्य रेल्वेवरील मोटरमननी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलंय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासन आणि संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मोटरमन्सच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आला. यामध्ये मोटरमन्सच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या CCTVचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्याकरता केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनानं दिली. गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील तापमान वाढलंय. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येतात. त्यासोबतच काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होत आहे. विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संभाजीनगरमध्ये उकाड्यानं यंदा काहीसा कहर केलाय. सलग आठवड्याभरापासून कमाल तापमान 42°C पुढे आहे. यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात 3 ते 6 मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विजा चमकत असताना किंवा वादळी वारं वाहत असताना झाडाखाली उभं न राहण्याचं आवाहन करण्यात आलं.
मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शहरात काल तापमानात तुरळक घट झाली. शुक्रवारपर्यंत शहराचं हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांकरता 6 दिवसांसाठी खरा ठरल्याचं बघायला मिळालं. शहरातील काही भागात गारपीट तर काही भागात वादळासह जोरदार पावसानं हजेरी लावली. पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली आहे तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. नागपूरसह विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली तर देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. जळगावच्या नशिराबादमध्ये पेठ भागात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 12 गाड्या ओढण्यात आल्या. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात दाखल होणाऱ्या गुंठेवारीच्या फायलींना यापुढे ऑनलाईन मंजुरी देण्यात येणार आहे. महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी निर्णय घेतला. पुणे ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमानींना रेल्वेच्या वेळापत्रकात तक्रार केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आलं. महाबळेश्वरमध्ये 3 दिवसाचा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान मोठ्या संख्येनं पर्यटकांनी हजेरी लावली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथल्या चांदा आयुध निर्माणीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यभरात 1359 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झालेत. या माध्यमातून 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय. महावितरणकडे सध्या 60 लाखांहून अधिक कृषीपंप धारक शेतकरी आहेत. केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे याचा आढावा घेण्याकरता आदिवासी पाड्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल 30 मे 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी दिले. वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दरवर्षीचाच आहे. काही भागात टाक्या उभारल्या गेल्यात, नळ जोडण्याही दिल्या गेल्यात, मात्र या नळांना पाणीच येत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरचीच वाट धरावी लागते. अनेकांना सध्या तालुक्यातील 14 गावपाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागते आहे आणि त्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या महापालिकेच्या मोहिमेअंतर्गत राज्याच्या मोहिमेअंतर्गत किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकानं मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. 30 मे पर्यंत रहिवाशांनी ही घरं आणि जागा रिकाम्या करायच्या आहेत असे आदेश वन विभागानं दिले आहेत. जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाईजच्या जवळ एका 30 वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. जळगावच्या शाहूनगरमध्ये एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली तर 2,37,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जळगावच्या वाघ गावात एका तरुणानं तलवारीने तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कारनं धडक दिल्याच्या कारणातून ही घटना घडली. परभणीच्या उड्डाणपुलावर 2 दुचाकी एकमेकांना धडकल्या. भीषण अपघात झाला. या 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. जखमींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जळगावच्या बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील चिंचोलीजवळ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मालवणीमध्ये एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हरभऱ्याला सद्यस्थितीत हमीभावापेक्षा समाधानकारक दर मिळतोय. काल हरभऱ्याची 17,000 क्विंटलची आवक झाली. जळगाव बाजारात लाल हरभऱ्याला सर्वाधिक असा 9,000 रुपये क्विंटलचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 7,356 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,703 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील कांदा बाजारात 1,27,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 71,000 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19,000 क्विंटलची आवक झाली.
राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 19,345 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,695 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएनं हाती घेतला. यावेळी हल्ल्यादरम्यान हुआवेई सॅटेलाईट फोन पहलगाम परिसरात वापरल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आलं. हुआवेई ही एक चीनी कंपनी असून हिंदुस्थानात या फोनला बंदी आहे. त्यामुळे या हल्ल्याचं चीन कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. यात आता जहाजांवरही बंदी घातली गेली आहे. त्यामुळे भारतानं पाकिस्तानची मोठी कोंडी केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला. यातच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी राजस्थानातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतलंय.